नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणि त्याच मराठी रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला चीज पावची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आपण बघून घेऊयात रेसिपी। इथे मी एक लादी पाव घेतलेले आहेत, जरा थोडेसे असे जाडसर बघून आपल्याला लादी पाव घ्यायचे आहेत मैत्रिणींनो। तर मैत्रिणींनो, इथे एक मी मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, इथे मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, इथे अर्धा टेबलस्पून मी ऑर्गॅनो घेतला आहे, अर्धा टेबलस्पून मी मीठ घेतलेला आहे, अर्धा टेबलस्पून मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि अर्धा टेबलस्पून मी हा घरातला मसाला घेतलेला आहे। तुम्ही मिरची पावडरही वापरू शकता। इथे मी मेयोनीज घेतलेला आहे, इथे मी पिझ्झा सॉस घेतलेला आहे आणि इथे मी 4 असे मोठे क्यूब किसून घेतलेले आहे चीजचे। इथे मी एक पाव घेतलेला आहे, त्याला मी मेयोनीज लावून घेणार आहे। त्याच्यावरती आपण थोडासा कांदा टाकून घेणार आहोत, थोडासा टोमॅटो टाकणार आहोत, थोडासा मसाला टाकून घेणार आहे, मीठ टाकून घेणार आहे, थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे। आता याच्यावरती आपण चीज टाकून घेणार आहोत, त्यावरती आपण ऑर्गॅनो टाकून घेणार आहोत, थोडंसं चिली फ्लेक्स टाकणार आहोत आणि ते एका साईडला आपण पिझ्झा सॉस लावणार आहोत। आता हे आपण बाकीच्या सगळ्या पावाला लावून घेणार आहोत। सगळ्या पावावरती आपलं स्टफिंग लावून झालेलं आहे। इथं गॅसवरती मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण बटर टाकून घेऊन हे पाव आपण गरम करून घेणार आहोत। इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे, गॅस आपला लोच करून ठेवलेला आहे। आता मी तव्यावरती बटर लावून घेते। आता हे पाव आपल्याला असे ठेवून घ्यायचे आहे त्याच्यावरती। आता इथं पॅन मध्ये मी सगळे पाव ठेवून घेतलेले आहेत। आता आपण त्याच्यावरती थोडंसं बटर लावून घेणार आहोत। तर इथं सगळ्या पावांना आपलं बटर लावून झालेलं आहे। एक मिनिट भराने आपण हे पाव पलटी करून घेणार आहोत आणि गॅस मी लोच ठेवला आहे। तर मैत्रिणींनो, 1 मिनिट झालेला आहे। आता आपण हे पाव असे पलटी करून घेणार आहोत आणि त्याच्यावरती असं उलटण्याने आपण दाबून असे पाव छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही इथे आपले पाव असे छान असे क्रिस्पी छान झालेले आहेत। आता मी काढून घेते। तर बघू शकता मैत्रिणींनो, इथं आपले चीज पाव तयार आहेत। मी प्लेटमध्ये सर्व पण केलेले आहेत। मी एक पाव तुम्हाला आता काढून दाखवते। बघू शकता तुम्ही किती छान असं आपला चीज मेल्ट झालेला आहे आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागणार आहे आपला हा चीज पाव। नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा। तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो। बाय बाय।